आम्हाला नाही का डिझाईनचा कोर्स करायचा आहे. तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. 10वीला आहे. तर मी डिझाईनचा कोर्स म्हणजे 10वी नंतर करू का पुढे, म्हणजे केव्हा द्यायला पाहिजे नेमकी? बरोबर. त्यांना असं म्हणायचं की त्यांनी 10वी नंतर कोर्स करावा का 12वी नंतर कोर्स करावा. 10वी नंतर सर्वसाधारणपणे हे कोर्सेस अवेलेबल नाहीये आणि जे काही कोर्सेस 10वी नंतर अवेलेबल आहेत असं वाटतं ते डिझाईनचे कोर्सेस नाहीत असं माझं स्पष्ट म्हणणं. अच्छा. कारण जी एक मिनिमम परिपक्वता लागते, मॅच्युरिटी जी लागते ती 12वी नंतर 12वीच्या वयाला येते. साधारण 18 वर्ष, 17 ते 18 वर्ष हे योग्य वय आहे कुठलाही अंडर ग्रॅज्युएट डिझाईन प्रोग्राम जॉईन करण्यासाठी. तर निश्चितच 12वी नंतर त्यांनी तो कोर्स करायला पाहिजे. 10वी नंतर असे कोर्सेस अवेलेबल नाही. बरं, नक्कीच. तर आपण डिझाईन या क्षेत्राविषयी बोलतोय, त्यातल्या संधीही जाणून घेणार आहोत कशा प्रकारच्या आहेत ते. पण माझं करिअरमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर माझं करिअरमध्ये ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डिझाईन याविषयी आज आपण बोलतोय, या क्षेत्रातल्या संधींविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला फोन आलेला आहे पुण्यावरनं. अवनी आहेत आपल्यासोबत पुण्यावरनं. बोला अवनी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी अवनी कुलकर्णी बोलते. नमस्कार. मी सध्या गृहिणी आहे आणि मी MSW केलंय. हॅलो, बोला बोला, तुमचा तर मला वेब डिझायनिंग मध्ये करिअर करायचं होतं. आणखी जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे आहेत ते विचारायचं होतं. बरं, तुमचा प्रश्न लक्षात आलाय. वेब डिझाईन हा कम्युनिकेशन डिझाईनचा एक भाग आहे. ऍक्च्युअली वेब डिझाईनमध्ये छोटे छोटे कोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे 6 महिन्याचा कोर्स असेल किंवा 3 महिन्याचा कोर्स असेल, 1 वर्षाचा कोर्स असेल. पण वेब डिझाईन असा एखादा छोटा एरिया निवडण्यापेक्षा ग्राफिक डिझाईन किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशन हा जर एरिया निवडला तर त्याच्यात 2.5 वर्षाचे, 2 वर्षाचे, 1.5 वर्षाचे पोस्ट ग्रॅज्युएट चे प्रोग्राम्स अवेलेबल असतात. त्याचा जास्त फायदा होईल. आणि नुसतं वेब डिझाईन म्हणून एखाद्या स्पेसिफिक एरियात खूप छोट्या लेवलवर काम करण्यापेक्षा ग्राफिक डिझायनर म्हणून किंवा कम्युनिकेशन डिझायनर म्हणून जर काम केलं तर त्याचा फायदा जास्त होतो. आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स बऱ्याच संस्थांमध्ये अवेलेबल आहेत. बरं सर, आपण कोर्सेस विषयी जाणून घेऊया. कारण डिझाईन हे तुम्ही जसं म्हटलात मगाशी त्याप्रमाणे एक मोठं सेक्टर आहे, त्याच्यात भरपूर ब्रांचेस आहेत. तर साधारण कोर्सेस कशा प्रकारचे आहेत, डिप्लोमा म्हणा किंवा डिग्रीज म्हणा, कशा प्रकारचे अवेलेबल आहेत महाराष्ट्रात जर का आपण बघितलं? महाराष्ट्रातलं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात 3 वर्षाचे डिग्री कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, नंतर 4 वर्षाचे, 4.5 वर्षाचे, 5 वर्षाचे. म्हणजे मला असं वाटतं की साधारण 3 वर्ष ते 5 वर्ष या ड्युरेशनचा कुठलाही डिग्री कोर्स किंवा डिप्लोमा कोर्स मुलांना निवडायला काही हरकत नाही. आता त्याच्यात भारतात ओव्हरऑल असा एक प्रॉब्लेम आहे की भारतात जी प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद, तर ही संस्था सुद्धा अजूनही डिप्लोमा देते. बरं. ते 4 वर्षाचा डिप्लोमा देतात. त्यामुळं डिझाईन या क्षेत्रात डिग्री किंवा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट किंवा ऑटोनॉमस असा विचार न करता टोटल आपण किती वर्ष त्या क्षेत्रात शिकतो हे जास्त महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं कुठलाही कोर्स जो 3 वर्ष मिनिमम असेल आणि 5 वर्ष मॅक्झिमम असेल या टाईपचा कोर्स निवडायला काही हरकत नाही. डिग्री, डिप्लोमा या फंदात आत्ता पडायचं मला काही कारण वाटत नाहीये. कारण जसं मेडिकल फील्ड आहे, इंजिनिअरिंग फील्डमध्ये हे सगळं स्टॅबिलाइज्ड आहे. म्हणजे रेग्युलेटर आहेत, स्टॅबिलाइज्ड आहे. त्यामुळे तिथं असे डिफाईन्ड डिग्री, डिप्लोमा हे खूप कोर्सेस आहेत. पण तसं अजून डिझाईन क्षेत्रात नसल्यामुळं 3 वर्ष मिनिमम, 5 वर्ष मॅक्झिमम एवढं तरी ड्युरेशन पाहिजे त्या कोर्सचं. नक्कीच. पुढचा फोन घेऊया आपण. आता आपल्यासोबत अक्षय आहेत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. बोला. माझा प्रश्न होता की 10वी पास झालेला सध्या डिझायनिंग क्षेत्रात बनवायचं असलं तर पूर्ण जॉब उपलब्ध आहे. बोला, तुमचा प्रश्न परत विचारा. का कोणकोणते कोर्स करावे लागतील, कुठे जॉब आहेत, कसं करिअर बनावं लागेल, एवढाच नव्हता. 10वी नंतरच त्यांना हे विचारायचं डिझायनिंग नंतर साधारण कुठचे कोर्सेस आहेत, जसं आपण आता बोलत होतो. तर 10वी नंतर काही असं 10वी नंतर कोर्स करायचे असतील तर मला असं वाटतं की काही जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, काही ठिकाणी 6 महिन्याचा कोर्स आहे, वर्षाचे कोर्स आहेत. पण या शॉर्ट टर्म कोर्समुळे तुम्ही डिझायनर बनू शकत नाही. अच्छा.
डिझाईन फील्डमध्ये विविध प्रकारचे जॉब अवेलेबल असतात. तर डिझायनर हा एक त्याच्यातला महत्वाचा जॉब झाला की जो सगळं सुपरवाइज करत असतो, जो बेसिक कॉन्सेप्ट जनरेट करत असतो. पण त्या कॉन्सेप्ट पुढे नेण्यासाठी काही सॉफ्टवेअर ऑपरेटर लागतात किंवा काही आणखी विविध प्रकारची लोक लागतात. तर 6 महिन्याचा वर्षभराचा कोर्स करून तुम्हाला त्या पद्धतीचा जॉब मिळू शकतो, पण तुम्हाला इंडस्ट्री डिझायनर म्हणून कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की 10वी नंतर शक्यतो करू नये. काही अडचणींमुळे जर एखाद्याला 10वी नंतर करायचाच असेल तर 6 महिन्याचे वर्षभराचे छोटे छोटे कोर्सेस, पण ते मोस्टली सॉफ्टवेअर ट्रेनिंग कोर्सेस आहेत. त्याला डिझाईन कोर्स असं म्हणू नये किंवा म्हणता येणार नाही. ओके सर, या अशा कोर्सेसमध्ये इन्स्टिट्यूट चांगली निवडायची हे पण एक गरजेचं असतं, कारण त्याच्यामधनंच आपल्याला चांगलं ट्रेनिंग मिळू शकतं जर इन्स्टिट्यूट चांगली असेल. तर मग ती निवडताना पालकांनी किंवा मुलांनी कुठची काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याचे बेसिस काय असले पाहिजे? सर्वप्रथम पालकांनी जी कुठली इन्स्टिट्यूट त्यांना वाटते त्या इन्स्टिट्यूटची शॉर्टलिस्टिंग करावं. समजा भारतात आता 10 ते 12 इन्स्टिट्यूट्स ज्याला चांगल्या म्हणता येतील या लेवलच्या आहेत. तर याच्यापैकी तुम्हाला कुठली पाहिजे त्या याचं शॉर्टलिस्टिंग करावं. प्रत्यक्ष ती इन्स्टिट्यूट बघून यावं. ती इन्स्टिट्यूट बघितल्यानंतर त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, तिथल्या शिक्षकांशी चर्चा करावी, त्यांचे प्रोग्राम स्टडी करावे, त्यांचा कोर्स कसा आहे हे बघावं. आणि हे सगळं झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी डिसिजन घ्यावा की आपल्याला या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं का त्या इन्स्टिट्यूटमध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची स्टेज जी आहे ती परीक्षेची आहे. मग त्या दृष्टीनं त्यांना तयारी करता येईल. पण किंवा प्रत्येक शहरात आज विविध डिझायनर्स काम करतात. तर त्या एखाद्या डिझाईन फर्ममध्ये जाऊन किंवा एखाद्या सिनियर डिझायनरला भेटून किंवा एखाद्या सिनियर आर्किटेक्टला भेटून त्या फील्ड विषयी पूर्ण माहिती घ्यावी. डिझायनर नक्की काय करतो, आपल्या डोक्यातलं जे डिझाईन आहे ते नक्की हेच आहे का, हा मुख्य विचार विद्यार्थ्यांनी पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. एखाद्या मुलाची चित्रकला खूप सुंदर आहे किंवा एखादा मुलगा खूप चांगला मूर्तिकार आहे, मग तो डिझायनर बनू शकेल का? प्रथम दर्शनी उत्तर नाही. अच्छा, तो बनू शकेल, बनणारही नाही कदाचित. तो चांगला आर्टिस्ट बनेल का? येस, तो चांगला आर्टिस्ट बनेल, पण तो चांगला डिझायनर बनेल याची गॅरंटी नाही. तर नक्की डिझायनर काय करतात हे माहिती करून घेतल्याशिवाय या फील्डमध्ये आंधळेपणानं किंवा माझा मित्र चाललाय, माझी मैत्रीण चालली आहे, माझे वडील मला प्रेशराईज करतायत म्हणून डिझाईन फील्डला जाणं किंवा ते ग्लॅमरस आहे म्हणून तिकडे जाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. नक्कीच, म्हणजे काहीतरी काळजी घेऊनच जाणं गरजेचं आहे. पुढचा फोन घेऊया. विष्णू आहेत आपल्यासोबत सध्या अमरावतीवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो, बोला. नमस्कार सर. हा बोला. मी केशव बोलतोय. हा बोला. विष्णूकडे बोलतोय. मी 12वी शिकत आहे. हा, मला डिझाईनची आवड आहे. हा, तर त्याच्यामध्ये शाखा ओपन होऊ शकते का? आहे का अमरावतीमध्ये? महाराष्ट्र अमरावतीमध्ये. तुमचा प्रश्न लक्षात आला. दुर्दैवानं अजून छोट्या छोट्या शहरांमध्ये या संस्था नाहीयेत. जर संस्थांची यादी असं तुम्ही म्हणाल तर बऱ्याच वेबसाईट्सवर किंवा तुम्ही गुगलला जर सर्च टाकला डिझाईन इन्स्टिट्यूट्स इन इंडिया तर तुम्हाला सर्व संस्थांची यादी मिळते. पण त्यातल्या त्यात जर चांगल्या संस्था तुम्ही मला विचाराल तर सर्वप्रथम जी प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद, ती आहे. नंतर IITच्या बऱ्याच सेंटर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत. त्याला इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर IIT IDC म्हणतात. मुंबईतही हे आहे. पुण्यात 5 ते 6 संस्था आहेत. MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आहे, सिम्बायोसिस आहे, त्यानंतर क्रिएटिव्ह आहे, विश्वकर्मा क्रिएटिव्ह आहे, DSK आहे, DY पाटील DC अशी आहे. तर पुण्यातच 5-6 संस्था आहेत. पण अजून छोट्या शहरात अशा डिझाईन इन्स्टिट्यूट नाहीयेत. ज्या काही इन्स्टिट्यूट छोट्या शहरात आहेत असं वाटतं त्या डिझाईन इन्स्टिट्यूट्स नाहीयेत. त्या आयदर फ्रँचायझी मोडमध्ये चालू असलेल्या छोटी दुकानं त्याला असं स्वरूप आहे. त्यामुळं एखादी इन्स्टिट्यूट निवडताना खूप विचारपूर्वक निवडणं गरजेचं आहे. अमरावतीमध्ये तर आता असे काही हे नाही. नक्कीच नक्कीच. तर आपण डिझाईन या क्षेत्राविषयी अजूनही जाणून घेऊया. त्यातल्या नोकरीच्या संधी, जॉबच्या अपॉर्च्युनिटीज म्हणजेच काय आहेत हेही जाणून घेऊया. पण इथे माझ्या करिअरमध्ये एक घेतोय छोटासा ब्रेक.
तर ब्रेक नंतर माझं करिअरमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डिझाईन या क्षेत्राविषयी आपण जाणून घेतोय. सर पण या इन्स्टिट्यूट्स पाहिल्या, आता कशा निवडायच्या, याची काळजी कशी घ्यायची तेही पाहिलं. पण हे 3 वर्षाचे किंवा 4 वर्षाचे डिप्लोमा किंवा डिग्री कोर्सेस केल्यानंतर मुलांना करिअर संधी म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी साधारण कशा प्रकारे या क्षेत्रात अवेलेबल आहेत? त्याच्यासाठी मी सुरुवातीलाच असं सांगतो की हे फील्ड एखाद्या डॉक्टर किंवा आर्किटेक्चर म्हणजे आर्किटेक्ट सारखं आहे. बरेचसे डॉक्टर पास आउट होऊन बाहेर पडतात, पण सगळ्याच डॉक्टरांची प्रॅक्टिस चालते असं नाही. बरेचसे आर्किटेक्ट बाहेर पडतात, पण सगळ्यांची तसंच या डिझाईन फील्डमध्ये आहे. जरी बरेचसे डिझायनर बाहेर पडत असले तरी एम्प्लॉयबल डिझायनर्सची संख्या खूप कमी आहे. म्हणजे हा पूर्णपणे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीचा प्रश्न आहे. आणि करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणाल किंवा जॉबच्या हे म्हणाल तर डिसिप्लिन वाईज त्याच्यात भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅशन डिझायनर हा नॅचरली फॅशन इंडस्ट्रीमध्ये जातो, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जातो, गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये जातो. किंवा एखादा प्रॉडक्ट डिझायनर आहे तर त्या प्रॉडक्ट डिझायनरला मल्टीनॅशनल्स आहेत किंवा इव्हन इंडियन कंपनीज आहेत किंवा ज्या व्हाईट गुड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, डोमेस्टिक अप्लायन्सेस वाले आहेत. तर राईट फ्रॉम सोप टू सेफ्टी पेन ही कॅन गो इन एनी फील्ड. तर हे प्रॉडक्ट डिझाईन विषयी झालं. तसंच ट्रान्सपोर्टेशन डिझाईन हा कार रिलेटेड और ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो. ग्राफिक डिझायनर हा ऍडव्हर्टायझिंग फील्ड पासून ते एखाद्या फिल्म रिलेटेड फील्डमध्ये किंवा कॅम्पेन रिलेटेड फील्डमध्ये बऱ्याच जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. अॅनिमेशन डिझायनर हा अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये स्ट्रेट अवे जाऊ शकतो. सुदैवानं भारतात चांगल्या पद्धतीनं अॅनिमेशन इंडस्ट्री आता पुढे वाढते. त्यामुळं विविध क्षेत्रात या डिझायनर्ससाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. अगदी ब्रॉडली त्याचं क्लासिफिकेशन जर करायचं झालं तर डिझाईन स्टुडिओज आहेत. डिझाईन स्टुडिओ म्हणजे एखादा सिनियर डिझायनर असतो आणि त्याच्याकडे 10 लोक काम करत असतात. ही एक छोटी ऍक्टिव्हिटी झाली. डिझाईन स्टुडिओ पासून ते एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या डिझाईन डिपार्टमेंटपर्यंत आता भारतात सुदैवानं सर्व मोठ्या कंपन्यांची डिझाईन डिपार्टमेंट्स आहेत. ते स्वतःची डिझाईन ऍक्टिव्हिटी भारतात राबवतात आणि या डिझाईन ऍक्टिव्हिटीसाठी त्यांना डिझायनर्सची गरज आहे. त्यामुळे आता तरी चित्र खूप चांगलं आहे आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. आणि डिसिप्लिन टू डिसिप्लिन त्याला मिळणारे पे पॅकेजेस आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज याच्यात फरक आहे. पण ऑपॉर्च्युनिटीज ओव्हरऑल ब्रॉडर आहे, खूप चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत. नक्कीच. पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत सध्या किरण आहेत बीडवरनं. बोला किरण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मी माझं ऑटोमोबाईल डिझाईन विषयी माहिती सांगा ना. त्याला पुढे स्कोप आहे का नाही? नक्की. ऑटोमोबाईल डिझाईन म्हणण्यापेक्षा त्याला आपण ऑटोमोटिव्ह डिझाईन किंवा आपण ट्रान्सपोर्टेशन डिझाईन म्हणू. ट्रान्सपोर्टेशन डिझाईन ही पुन्हा एक मोठी अम्ब्रेला आहे. ट्रान्सपोर्टेशन डिझाईन म्हणजे काय तर ट्रान्सपोर्टेशन डिझाईन मध्ये जे जे स्वयंचलित आहे किंवा जे जे चालू शकतं ते डिझाईन करतात. म्हणजे हातगाडीपासून ते विमानापर्यंत हे सगळं याच्यात कव्हर होऊ शकतं. ही खूप मोठी डिसिप्लिन आहे. ही इंडस्ट्रियल डिझाईनची डिसिप्लिन आहे. भारतात 2 ते 3 कॉलेजेस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबादमध्ये याविषयीचे प्रोग्राम्स आहेत अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला. पुण्यात MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये याविषयीचे प्रोग्राम्स आहेत. पुण्यातच DSK डिझाईन स्कूलमध्ये आहेत. पुण्यातच DY पाटील DC मध्ये ट्रान्सपोर्टेशन डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत. पण याच्यातही पुन्हा काही गैरसमज आहेत. ट्रान्सपोर्टेशन डिझाईन करणाऱ्या स्टुडंटला असं वाटतं की आपण स्टायलिंग करायचं म्हणजे आपण अख्खी कार डिझाईन करायची. वेअरएज ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये डिझाईन ऍक्टिव्हिटी ही टीम ऍक्टिव्हिटी आहे. त्यामुळे टाटा मोटर्समध्ये तुम्ही गेलात किंवा महिंद्रामध्ये गेलात किंवा सुझुकीमध्ये गेलात तर त्यांची डिझाईन डिपार्टमेंट्स आहेत आणि एका प्रोजेक्टवर किमान 50 ते 60 लोक काम करत असतात. त्यामुळे डिझायनरला शिकताना असं वाटत असतं की आपण खूप काही फार मोठं काम करणार आहोत, पण तिथे ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर असं लक्षात येतं की एक छोटा पार्ट किंवा एखाद्या छोट्या एरियावर त्याला काम करावं लागतं. पण ओव्हरऑल ट्रान्सपोर्टेशन डिझाईन इंडस्ट्री जर आपण बघितली तर त्याच्यात वेगळ्या वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. पहिलं व्हर्टिकल हे स्टायलिंग म्हणजे ऑटोमोटिव्ह स्टायलिंग. दुसरं व्हर्टिकल हे इंटिग्रेशन म्हणजे कॅड कॅम.
ते जे डिझाईन तयार होतं त्याचं पुढं कुणीतरी इंजिनिअरिंग लेवलला नेऊन पुढं एक्झिक्युशन करणं अपेक्षित असतं. ते दुसरं व्हर्टिकल आहे. तिसरं व्हर्टिकल मॉडेल मेकिंग आहे. अच्छा. तेही इक्वली म्हणजे खूपच चांगलं व्हर्टिकल आहे. पण प्रत्येक विद्यार्थी जर असं म्हणायला लागलं की मला स्टायलिस्टच व्हायचंय तर ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? नाहीत. नाही. तर ह्या सगळ्या 5-6 व्हर्टिकल्सचा विचार केला तर नक्की ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. नक्कीच. त्याची कॅपॅसिटी जबरदस्त आहे आणि ती या सगळ्या विद्यार्थ्यांना ऍब्सॉर्ब करू शकते. नक्की. खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि 4 ते 5 संस्था भारतात आहेत. नक्कीच. सर, आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि आज आपण डिझाईन या क्षेत्राविषयी जाणून घेतलेलं आहे. माझं करिअरमध्ये उद्या एक नवीन विषयासह त्या क्षेत्रातल्या संधींविषयी आम्ही जाणून घेण्यासाठी आम्ही येणार आहोत. पण आता इथेच थांबूया. नमस्कार.